आज सर्वत्र जोर बैठकांचा दिवस आहे। तिथं शिवतीर्थावर आज महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे नेते किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस दिल्लीत होते। दिल्लीत अनेक बैठका घेतल्या। त्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का, मनसेचं इंजिन महायुतीला लागणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहेत। तर तिथं आज मुख्यमंत्र्यांनी देखील बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे त्याही बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण विजय शिवतारेंनी अद्यापही आपली तलवार काही म्यान केलेली नाहीये। विजय शिवतारेंची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि हो, काँग्रेसच्या जागा वाटपाचा किंवा मवियाच्या जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे, कारण मवियाची देखील बैठक आहे। या सगळ्या संदर्भातलं अपडेट पुढच्या अर्ध्या तासात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पण आघाडीच्या वर्तमानपत्रात आज नेमकी काय टॉप हेडलाईन आहे ते सुद्धा आपण पाहूया। लोकसत्तानं फार महत्त्वाची आज हेडलाईन केलेली आहे। राज्यातील पाणी टंचाईचं संकट गंभीर बनत चाललेलं आहे। धरणांमध्ये जेमतेम 40% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। खरं तर ही फार महत्त्वाची बातमी म्हणायला हवी। लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एकीकडे सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असताना राज्यातील पाणी टंचाईचं संकट हे गंभीर स्वरूप धारण करू लागलेलं आहे। राज्यभरात धरणांमध्ये जेमतेम 40% पाणीसाठा शिल्लक आहे। ग्रामीण भागात जलस्रोत आटू लागलेले आहेत। टँकरच्या मागणीत दर आठवड्याला वाढ होतीये। गेल्या वर्षी 20 मार्चला राज्यात केवळ 21 गावं आणि 73 वाड्यांमध्ये 29 टँकरना पाणी पुरवठा केला जात होता। यंदा मात्र परिस्थिती ही भीषण आहे। यंदा 3000 गावात 940 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यभरात पाणी साठे आणि जलस्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध होते। पाऊस कमी झाल्यामुळे यंदा नद्या लवकरच कोरड्या ठाक पडलेल्या आहेत। जलस्रोत आटलेले आहेत। एप्रिल मे मध्ये ही परिस्थिती आणखीनच भीषण होण्याची वरच्या शक्यता वर्तवली जाते आणि हीच आज लोकसत्ताची हेडलाईन आहे। निश्चितच यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्समध्ये नेमकी कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे ती म्हणजे तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं की आजचा दिवस जोर बैठकांचा आहे। जागा वाटपासंदर्भात यावेळेस अनेक बैठका आयोजित करण्यात आल्या। त्यामध्ये आता महाविकास आघाडीची बैठक असेल, तसेच मनसेची देखील बैठक असणार आहे। तर महाविकास आघाडीची आज बैठक आहे, त्यानंतर मनसेच्या बैठकीमध्ये यावेळेस रणनीती ठरली जाण्याची शक्यता आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय बैठकांचा जोर वाढलाय। इकडे महाविकास आघाडीच्या काही दिवसांपासूनच आता सुरू असलेली वाटाघाटी अंतिम टप्प्यात आली असून आज गुरुवारच्या बैठकीत या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीमध्ये आता सहभागाचे स्पष्ट संकेत दिलेले राज ठाकरे यांच्या मनसेची देखील आज महत्त्वाची बैठक होईल। तर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी लोकसभा निवडणुकींच्या वेळापत्रकांची घोषणा केली आहे, मात्र अद्यापही महाविकास आघाडीसह महायुतीचं जागा वाटप निश्चित झालेलं दिसत नाहीये। त्यामुळे आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची दिल्लीवारी सुरू आहे। तर जागा वाटपाचं सूत्र निश्चित करण्यासाठी सर्वांचीच लगीन घाई सुरू आहे असं बोललं तर काही हरकत नाहीये, कारण आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच महायुतीत सामील होणार असल्यानं राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता महायुतीच्या जागा वाटपाबरोबरच महाविकास आघाडीच्या देखील जागा वाटपाकडे सर्वांचंच लक्ष लागून असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे। वळूया आपण पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। खरं तर सामनानं आज काय हेडलाईन केलेली आहे ते सुद्धा पाहूया। सामना काय म्हणताय तर मुंबई महापालिकेनं ठेवी मोडून MMIDAला 1000 कोटी रुपये दिले असं सामनानं हेडलाईन केलेली आहे। शिवसेनेच्या सत्ता काळामध्ये एक पैसा जमवून करून मुंबई पालिकेच्या ठेवी वाढवण्यात आल्या, मात्र कारभार प्रशासकाच्या हाती गेल्यानंतर आणि राज्यात राज्य सरकार आल्यानंतर राजरोसपणे मुदत ठेवी मोडल्या जात आहेत असा सामनातून थेट आरोप करण्यात आलाय। त्यामुळे आधीच ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली आलेल्या असताना या ठेवींवर पुन्हा दरोडा पडलेला आहे। आता या ठेवींमधून MMIDAला मेट्रोसाठी तब्बल 1000 कोटींचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे। यामुळे पालिकेच्या सुरक्षित भविष्यासाठी असणाऱ्या
मुदत ठेवी आता 83,000 कोटींपर्यंत खाली आलेल्या आहेत. MMRDAनं मेट्रो करता आतापर्यंत झालेल्या खर्चापैकी 5,000 कोटींची मागणी केली असून पहिल्या टप्प्यात किमान 2,000 कोटी रुपये देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे. अगदीच. यानंतर आघाडीचं वृत्तपत्र गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे ते आपण पाहूयात. देशातील आर्थिक असमानता आणि सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे असा अहवाल यावेळेस सांगतो आणि हीच एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल गुजरात समाचार या वृत्तपत्रातील. भारतातील उत्पन्न आणि संपत्ती असमानता ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. नवीन अंदाजानुसार 2022-23 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या 22.6% देशाच्या लोकसंख्येच्या सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे गेले, तर एकूण संपत्तीमध्ये त्यांचा वाटा आता 40.1% झालाय. 1991 मध्ये आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या धोरण भारतात लागू झाल्यापासून श्रीमंतांचं उत्पन्न आणि संपत्ती सातत्यानं वाढ होते आणि त्यामुळेच आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी, लुकास चॅनल्स आणि नितीश कुमार तसेच अनमोल सोमांची यांच्या सादर केलेल्या अहवालात 1992 ते 2023 दरम्यान भारतातील उत्पन्न आणि संपत्तीची असमानता यावरील शोध निबंध मंगळवारी सादर करण्यात आला. अर्थातच अहवाल सादर करण्यात आलाय आणि याच अहवालानुसार आता भारतात उत्पन्न आणि संपत्तीची असमानता ब्रिटिश राजवटीत किंवा महायुद्धाच्या काळात होती त्यापेक्षा सध्या जास्त असल्याचं बोललं जाते. शिवाय भारतातील असमानता ही स्वातंत्र्यापासूनच 1980 पर्यंत सातत्यानं कमी होत होती, परंतु त्यानंतर आता सातत्यानं वाढ होत असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि हीच आज गुजरात समाचार या वृत्तपत्रातील ठळक बातमी म्हणावी लागेल. वर्षा, आज मवियाची बैठक सुद्धा होणार आहे आणि या बैठकी अंती काही जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि टाइम्स ऑफ इंडियानं तीच हेडलाईन केलेली आहे. वडेट्टीवार अँड पटोले ऑन लिस्ट ॲज काँग्रेस फ्रेम अप 14 नेम्स ऑफ महाराष्ट्र असं म्हणत टाइम्स ऑफ इंडियानं ही हेडलाईन केलेली आहे. वडेट्टीवार आणि नाना पटोले यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे. काँग्रेसचे 14 नावं काँग्रेसनं निश्चित केलेली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत 2014 आणि 2019 प्रमाणे नामुष्की ओढून घ्यायची नाही या इराद्यानं मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानुसार काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील 2 बड्या नेत्यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. नवी दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांसंदर्भात खल झाला. या बैठकीअंती महाराष्ट्रातील 14 उमेदवारांची नावं जवळपास निश्चित करण्यात आलेली आहेत. वर्षा, यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे. तसंच काँग्रेसनं अकोला लोकसभेसाठी उमेदवार निश्चित केल्यामुळे महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याची शक्यता जवळजवळ मावळलेली आहे. त्यामुळे वर्षा, आपण अर्थात आज सगळ्यांचंच लक्ष शिवतीर्थावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीवर आहे. महाविकास आघाडीची देखील बैठक होणार आहे, तर तिथं विजय शिवतारे सुद्धा कार्यकर्त्यांशी वर्षा संवाद साधणार आहेत. त्यामुळे विजय शिवतारे काय आपली भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.